हॅलो, वेलकम टू शिवानी स्पेशल रेसिपी. आज आपण बनवूया मऊ स्वादिष्ट खोबऱ्याच्या वड्या. तर चला मग सगळ्यात आधी इथे साहित्य बघूया. खोबरं घेतलं आहे. 3 वाटी खोबरं असेल तर 1.5 वाटी साखर. खोबऱ्याच्या समप्रमाणातच साखर असू द्या. जेवढी साखर तेवढंच प्रमाण दुधाचं असू द्या. त्याच्यावरती 4 चमचे थोडं एक्स्ट्रा दूध घेतलात तरी चालेल. 4 चमचे पोह्याचे, 4 चमचे मिल्क पावडर प्लस पिस्ता प्लस वेलची पूड घेतली आहे. इथे मिल्क पावडरची पेस्ट बनवताना आपल्याला 4 चमचे गरम पाणी यूज करायचं आहे, थंड नाही. गरज वाटल्यास 1-2 चमचे एक्स्ट्रा पाणी तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता, पण मला इथे 4 चमचे मिल्क पावडरला 4 चमचे पाणी पुरेसं आहे. इथे मिल्क पावडरची पेस्ट करताना त्याच्यात गुठळ्या अजिबात नाही झाल्या पाहिजे. ती अगदी सॉफ्ट प्लेन झाली पाहिजे, ह्याची नक्की काळजी घ्या. त्याच्यानंतर ताटाला तूप लावून व्यवस्थित तयारी करून घ्या. इथे कढईमध्ये 2 चमचे तूप गरम केलं आहे मी. त्याच्यामध्येच मी खोबरं ॲड केलं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला तुपामध्ये खोबरं हे परतवून घ्यायचं आहे. तुपाचा सुगंध खोबऱ्याला यायला लागला की समजायचं आपलं खोबरं छान परतलेलं आहे. मग खोबरं तुम्ही साईडला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये दूध प्लस साखर हे ॲड करा. जोपर्यंत साखर दुधामध्ये छान विरघळत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम लो टू मीडियम एवढीच असू द्या. हाय अजिबात करू नका. साधारण 2 ते 3 मिनिटात साखर दुधामध्ये विरघळून जाईल. साखर दुधामध्ये विरघळली की मग आपण गॅसची फ्लेम हाय करणार आहोत. इथे साखर माझी विरघळलेली आहे दुधामध्ये व्यवस्थित, त्याच्यामुळे मी फ्लेम हाय केली आहे. आता दुधाला छानशी 4 ते 5 मिनिटं उकळी काढायची आहे. आणि उकळी काढून झाल्याच्या नंतर मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की साखरेचा आणि दुधाचा पाक हा व्यवस्थित झाला आहे का. तर तो चेक करताना तुम्ही मध्ये मध्ये हात लावून बघा पाकाला की त्याची एकतार येते ना. आणि थोडी फुंकर मारूनच तुम्ही चेक करा, कारण का पाक खूप गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटका बसण्याची शक्यता आहे. दूध आणि साखरेचा पाक हा व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे. जर हा पाक तुम्ही जास्त उकळलात तर आपल्या वड्या कडक होतील आणि हा पाक जर पातळ राहिला तर वड्या व्यवस्थित सेट होणार नाहीत. त्यामुळे पाक हा परफेक्ट होणं गरजेचं आहे. साधारण हाय फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं हा पाक आपण व्यवस्थित बनवू शकतो. तुम्हाला गरज वाटल्यास 1-2 मिनिटं तुम्ही जास्त पाक उकळलात, तुम्हाला वाटलं की तार अजून पाकाला व्यवस्थित येत नाहीये तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही अजून पाक हा उकळवू नका. 4 ते 5 मिनिटं हे प्रमाण परफेक्ट आहे. इथे मी तुम्हाला व्हिडिओत जरा फास्ट दाखवते, पण तुम्ही हलक्या हातानेच त्याला मिक्स करा. पाक बनवून इथे माझा रेडी आहे. इथे मी लगेच त्याच्यात खोबरं ॲड केलं आहे, पण खोबरं ॲड करायच्या अगोदर गॅसची फ्लेम ही लोच असली पाहिजे. त्यानंतर लगेच मिल्क पावडरची पेस्ट प्लस वेलची पूड ॲड केली आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला सतत ढवळायचं आहे जोपर्यंत ते घट्ट होत नाही. मिश्रण व्यवस्थित सेट व्हायला लागलं की ते कढई बाजून खोबरं सोडायला लागते, म्हणजे सुकत सुकत येतं बाजूने कडेने. आणि हे आपल्याला ओळखायचं कसं, तर एका प्लेटमध्ये जरासं तुम्ही मिश्रण घ्या आणि हाताने बघा गोल होतंय का, हाताला आपल्याला चिकटत नाहीये ना, की समजायचं मिश्रण रेडी आहे. की मग लगेचच तुम्ही तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्या. चमच्याच्या सहाय्याने किंवा वाटी तांब्याच्या सहाय्याने तुम्ही हे मिश्रण प्रेस करून घ्या. वाटीला किंवा तांब्याला खालून तुम्ही तूप लावा आणि मगच प्रेस करा, म्हणजे चिकटणार नाही. मग तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सने त्याला छानसं डेकोर करून घ्या आणि थोडं फॅन खाली त्याला असं सुकू द्या. घाई असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलात 25-30 मिनिटं तरीही चालेल. तुम्हाला वड्या काढताना जर वाटलं की वड्या निघत नाही आहे, चिकट आहेत, तर हरकत नाही, फ्रीजमध्ये 1 तास असंच ताट ठेवून द्या. वड्या तुम्हाला सहज काढता येतील. इथे रेडी आहेत आपल्या खोबऱ्याच्या वड्या. तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि मला कॉमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. बाय.